नमस्कार रसिक हो, सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आपल्या कार्यक्रमात मी शिल्पा मठपती आपलं स्वागत करते। रसिक हो, आपल्या मराठी साहित्य विश्वाला अनेक दिग्गज लेखक कवी लाभलेले आहेत। असंच एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे। प्र के अत्रे हे व्यक्तिमत्वच इतकं चालतं बोलतं विद्यापीठ होतं की त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून वाहणारा स्रोत एक प्रेरणा स्रोत म्हणून प्रत्येकाच्या नजरेमध्ये दिसून येत होता। तर श्री कोल्हटकर सर यांनी अत्र्यांचं केलेलं वर्णन आपण त्यांच्या शब्दात ऐकूयात। अत्रे म्हणजे सोसाट्याचा वारा, अत्रे म्हणजे पर्वताच्या कड्यावरून धडाडी धावणारा प्रचंड गंगोदक, अत्रे म्हणजे जिवंतपणा, अत्रे म्हणजे जयापयाजीची फिकीर न करता मरेन किंवा मारीन अशा हिरिरीने केलेलं युद्ध, अत्रे म्हणजे बुधवारातून कर्कश आवाज करीत जाणारी भली मोठी बेफाम मोटार, अत्रे म्हणजे आपल्या दोन चिमुकल्या मुलींशी खेळणारा प्रेमळ प्राणी, अत्रे म्हणजे जागरण, अत्रे म्हणजे सकाळी लवकर उठून सर्व वृत्तपत्रे चाळून दुनियेशी समरस होणारी थोर व्यक्ती, अत्रे म्हणजे रोज 1000 सह्या करणारं यंत्र, अत्रे म्हणजे गप्पा चहा सिगरेट, अत्रे म्हणजे काकालिमे, अत्रे म्हणजे ज्ञानप्रकाश, अत्रे म्हणजे हशा आणि टाळ्या। असं व्यक्तिमत्व आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊन जातं। रसिको हो, आजी आजोबा दादाताई मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला हा कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष। आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये लेख, कविता, बोधकथा, चुटकुले, गाणी यांचा अंतर्भाव करत असतो। आपल्यालाही या कला अवगत असतील तर नक्कीच रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा, आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत। रसिको हो, आता आपण ऐकूयात जून महिना आहे आणि पावसाची ये जा रिमझिम सुरू आहे, तर शांताबाई शेळके हे एक मराठी साहित्याला लाभलेलं मोठं देणं असं व्यक्तिमत्व। त्यांनी आपल्या पूर्व संध्या या काव्यसंग्रहामध्ये पाणी नावाची कविता लिहिलेली आहे, ती कविता आपण ऐकूयात। या पाण्याच्या अनंत लीला अनंत त्याची रूपे, केव्हा अवघड कोडे घाली केव्हा अगदी सोपे, थेंब चिमुकला केव्हा झुलतो पानांच्या टोकाशी, केव्हा चिडुनी उलथून टाकी प्रचंड प्रस्तर राशी, संथ वाहता सामावून घे गहन कधी आभाळ, चित्रदर्पणी केव्हा उमटे शुभ्र खगांची माळ, तीरावरची झाडी केव्हा घट्ट उराशी धरते, ओली तिचे वस्त्र खेचुनी थट्टा भलती करते, कधी वल्याशा कळशी मधुनी सुखे घराला येई, ताणेल्या प्राणात खोलवर झिरपत झिरपत जाई, ओहळ ओघळ पूर अनावर झिरपा निर्झर सरिता, किती शोधली नावे आम्ही अनामजे त्याकरिता, या पाण्याचे काही न कळते विरक्त की आसक्त, लंपट केव्हा अलिप्त केव्हा केव्हा असते फक्त, आणि शेवटी सप्तसागरामधून वेडे दिशा दिशातून फिरते, कुमारिकेच्या नयनी केव्हा आसू होऊन उरते, आसू होऊन उरते। अशी पाण्याची नाना रूपे शांताबाईंनी आपल्या कवितेमधून रेखाटलेली आहेत। हे सगळं कसं वाटतं आपण नक्की कळवा, आपणही यात सहभागी व्हा। आणि आज आपण या ठिकाणी थांबूयात, पुन्हा भेटूयात आपल्या नवीन कार्यक्रमासह। तोपर्यंत धन्यवाद।